आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। कोणतीही मारहाण माजी भाजप नगरसेवकांनी केली नाही असं स्पष्टीकरण समीर फाटे यांनी दिलंय। श्रेयवाद कुणीही घेऊ नये। नारायण पवारांनी बीएसयूपी सदनिकेसंदर्भात पाठपुरावा केला, त्यांना श्रेय जातं असंही समीर फाटे म्हणाले। जे समीर फाटे ते बीएसयूपीच्या या सदस्य आहेत आणि याच ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गृहनिर्माण सोसायटी आहे तुमची, नक्की वाद कशामुळे झाला होता? आता हा जो काय प्रोग्राम त्यांनी जो आयोजित केला होता तो सोसायटीला न विचारता, त्यांना कुठल्याही प्रकारचं सोसायटीला इंटिमेशन न देता त्यांनी आयोजित केला गेला नाही। मारहाण हा प्रकार असा काय झालेला नाही आहे इथे। याच्यामध्ये शाब्दिक फक्त एक हे झालं, बाचाबाची झाली, बाकी धक्काबुक्की झाली असेल तर ती थोडीफार झाली असेल, पण मारहाण हा प्रकार इथे काय घडलेला नाही झाली। म्हणजे धक्काबुक्की म्हणजे काय आमच्यामध्येच झाली। आम्ही साहेबांना बोलवलेलं की साहेब आम्हाला न विचारता ह्या लोकांनी हा प्रकार हे आयोजित केला आहे, तर हे आम्हाला मान्य नाही आहे, तर तुम्ही याच्यामध्ये येऊन थोडंसं याच्यामध्ये लक्ष द्या म्हणून। तुम्ही नक्की कोणाला श्रेय देतात? नक्की नाही, श्रेय नाही आहे हे। श्रेय म्हणजे हे नारायण पवार साहेबांचं श्रेय आहे सगळं। जल्लोष तर आम्ही करूच, पण आम्ही आमच्या नगरसेवकांना, स्थानिक नगरसेवक म्हणा की आमच्या आमदार केळकर साहेब म्हणा, नरेश मस्के साहेब म्हणा, यांना घेऊन आम्ही जल्लोष करू ना। आम्ही काय याच्यामध्ये पक्ष याच्यात हे असं करत नाही आहोत। नाही, शिवसेना भाजप असा वाद होण्याची शक्यता नाही आहे, पण हे कसं, हे आम्हाला सोसायटीच्या याच्यामध्ये यांनी हे असं फंक्शन्स आयोजित करणं हे चुकीचं आहे। म्हणजे तुम्ही न विचारता, कारण तुम्ही प्रमुख सल्लागारांचे तुम्ही विचारच घेत नाहीत ना, याचा अर्थ। तुम्ही आता नारायण पवारांना भेटायला आलात, या संदर्भात पुढचं पाऊल कसं असणार आहे? नाही, साहेबांशी चर्चा करून आम्ही पुढचं पाऊल काय ते ठरवू। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक आहेत। मनपा निवडणुकीबाबत युती आघाडीबाबत अद्याप निर्णय नाही। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतलेली होती। मुंबई पालिकेच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुंबईत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती। पालिका निवडणुकीसंदर्भात युती आणि आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। दरम्यान मुंबई महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे असं पवारांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मतदार यादीच्या घोळासंदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता, मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल शरद पवारांनी केल्याचंही सूत्रांकडून कळतंय। दरम्यान महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पवार सकारात्मक असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी मनसेला देणं घेणं नसल्याचं संदीप देशपांडे म्हणाले। उद्धव साहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे। जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या नेत्यानं या भेटीदरम्यान चर्चा केली आहे। काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। तर ठाकरे शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे। तर विरोधकांची एकजूट फार महत्त्वाची आहे अशी ही भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे। दरम्यान ठाकरे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते। म्हणजे या मोर्चाचं निमंत्रण हे थेट भारतीय जनता पक्षापर्यंत सर्वांना देण्यात आलं होतं। त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद झाला। भाजपच्या माजी नगरसेवकांची शिंदेच्या शिवसेना शाखा प्रमुखांच्या कानशिलात लगावली। नारायण पवारांनी शिवसेना शिंदे सेनेच्या हरेश महाडिकांच्या कानशिलात लगावली।
श्रेयवादाची लढाई आहे, श्रेयवादाची आहे. शिंदे साहेबांनी काम केलं आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर जर तुम्हाला स्वतःचं घर नावावर करून शिंदे साहेबांनी दिलं आहे, तर शिंदे साहेबांचे आम्ही अभिनंदन करण्यासाठी हा कार्यक्रम राबवत होतो. तरी हे नारायण पवार साहेब यांनी आमचा हे कार्यक्रम आणि आम्हाला मारझोड केली. नाही, मारहाण हा प्रकार असा काय झालेला नाही आहे इथे. याच्यामध्ये शाब्दिक फक्त एक हे झालं, बाचाबाची झाली, बाकी धक्काबुक्की झाली असेल तर ती तोडफाड झाली असेल, पण मारहाण हा प्रकार इथे काय घडलेला नाही. श्रेय नाही, हे श्रेय म्हणजे हे नारायण पवार साहेबांचं श्रेय आहे.